नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण नवीन व्यवसायाबाबत माहिती बघणार आहोत। तर दूध डेअरी व्यवसाय सुरू जर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि तुम्हाला शासनामार्फत 4 ते 4.5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे आणि हे कर्ज जे आपण घेणार आहोत 4-4.5 लाख रुपये हे कोणाकडून कसं व कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे, अर्ज कुठे करायचे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अत्यंत आजच्या जीवनात जर बघितलं, आपल्याला जर नवीन व्यवसाय जर करायचा असेल तर दूध डेअरी हा व्यवसाय आपणास जर करायचा असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला जे अनुदान देणार आहे 4-4.5 लाख रुपये ते कसं घ्यायचं आहे आपण तर बघू। कारण की ज्यावेळेस आपण दूध डेअरी व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी जे साहित्य लागतं, जसे की मल्चिंग मशीन आहे किंवा तुमचं जे फॅट लावतो आपण ते मशीन आहे, ते सर्व घेण्यासाठी, हे प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम सुरुवातीला घरातून भांडवल लागू न करता तर शासनाचं तुम्हाला हे अनुदान घेऊन तुम्ही हा आपला व्यवसाय सुरू करू शकता। तर त्यासाठी आपल्याला जो अर्ज आहे तुमच्या गावामध्ये, खेड्यामध्ये किंवा तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही हा दूध डेअरी व्यवसाय करू शकतात आणि त्यापासून भरपूर उत्पन्न महिन्याला कमवू शकतात। तर दूध डेअरी जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या जो डिस्ट्रिक्ट असेल, उदाहरणार्थ जसं की तुम्ही नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये राहतात किंवा इतर कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये राहतात तर त्या डिस्ट्रिक्टमधून एक नाबार्ड नावाची एक बँक आहे, ती जी आहे ती आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देत असते। तर त्या नाबार्ड बँकेला आपल्याला भेटायचं आहे। त्यांच्या जे कार्यालय असेल डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जे कार्यालय असेल त्या कार्यालयाला जाऊन त्यांना भेटायचं आहे। त्या भेटल्यानंतर त्यांच्याकडनं हा दूध डेअरीचा व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांना सांगायचं आहे, तसं अर्ज द्यायचा आहे। या व्यवसायासाठी कॅटेगरी वाईज तुम्हाला अनुदान मिळतं। अनुदान जसं की आपण UR कॅटेगरी मार्फत असाल, जसं अनरिझर्व कॅटेगरी आपण ज्यांना म्हणतो, ओपन कॅटेगरीमधून तुम्ही जर असाल तर तुम्हाला 25% अनुदान मिळणार आहे आणि तुम्ही जर SC ST या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 33% अनुदान मिळणार आहेत। आणि 25% म्हटल्यानंतर तुमची जी अमाऊंट होते ती होते 3 ते 3.5 लाख रुपये आणि 33% म्हटल्यानंतर तुम्हाला 4 ते 4.5 लाख रुपये संपूर्ण या दूध डेअरी व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाकडून किंवा इतर तुम्ही जर दुसऱ्या राज्यातील असाल तर त्या राज्य शासनाकडून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे मिळतात। आणि याच्यासाठी तुम्ही अर्ज हा आपल्या जिल्ह्यातील नाबार्ड बँकेकडे अर्ज करू शकतात। अशा पद्धतीने मित्रांनो या व्यवसायाची आपण संपूर्ण माहिती बघितली। आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल तर निश्चित सुरू करू शकता। त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आपण आर्थिक लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल, ऐकला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। जय श्रीराम, धन्यवाद।